प्रकार घडलेला आहे माधुऱ्यात. आपण काय नेमकं त्या ठिकाणी आश्वासन सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करणं गरजेचं आहे. कारण या परिसरातलं, या जिल्ह्यातलं आणि या पूर्ण राज्यभरातल्या लोकांच्या भावना महादेवी त्या हत्तीनिशी जोडलेल्या आहेत. आता बाबाजींनी मठाधिपती त्यांनी सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं, त्यांचे पूर्ण नंदिनी गावचे गावकरी पण सगळे होते. इथे गैरसमज खूप केले गेले त्याबद्दल. कुठं बाजारात गेले तर ते एक देवाच्या रूपानं महादेवी बाजाराला गेलं तर जे घ्यायचं त्याचंच घेत होते. जे हे सत्य कथा आहे. ही काय सांगावांगी नाहीये किंवा असं नाही, हे प्रत्यक्ष लोकांना बघितलेलं आहे. त्यामुळं महादेवी हत्तीने त्यांची वापस येणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलंय की आम्ही त्या दिवशीही बोललो होतो सरकारशी. ज्या दिवशी यांच्याकडून त्या नलवडे भोजन त्यांचा फोन आला होता त्या दिवशी पण, आणि पुढेही तुम्हाला जिथं जिथं आमची आवश्यकता लागेल तिथे तिथं महाराष्ट्रभरातून आम्ही तुमच्या सोबत येतो. आपली महादेवी हत्तीने येईपर्यंत आम्ही कायम तुमच्या सोबत येत असं महाराजांना आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं. खरं तर सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल दिलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही लोकांच्या भावना आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आल्या आणि यानंतर पुन्हा एकदा हा निर्णय बदलण्याची भूमिका जो आहे तर लोकांच्या आंदोलनामध्ये जी ताकद असते ती ह्या निमित्तानं दिसते असं म्हणतात. न्यायालय काय असतं, न्यायदेवतेला काय दिली माहिती याच्यावर अवलंबून असते. त्यांनी जर चुकीच्या माहित्या मान्य न्याय मंदिराला दिल्या असल्या, त्या कुठल्या त्या कोण येते कोणी नेलाय त्यांनी चुकीची माहिती दिली असतं मान्य न्यायदेवतेला तरी बिचारायला काय माहिती. ज्यावेळेस जनभावना लक्षात येते न्यायदेवतेच्या पण सरकारच्या पण, त्यावेळेस निर्णय हा जनमताच्या बाजूने देण्यासाठी न्यायदेवता आहे. न्यायदेवता ती करतीच. की जनभावना महत्वाची आहे. जनतेचं म्हणणं काय, लोकांचं म्हणणं काय, ही न्यायदेवता बघते आणि न्यायदेवता त्याच पद्धतीनं पुढचा न्याय 100% महादेवीच्या बाजूनं, ग्रामस्थांच्या आंदोलकाच्या बाजूनं करून नक्की विजय होणार आणि महादेवी पुन्हा गावी इथं परतणार म्हणजे परतणार.